तर मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. आपलं घर खाली आहे आणि आजचा मेनू आहे कोळंबी फ्राय, कोळंबी ड्राय आणि मांदेली फ्राय. खूप लाल अशी मांदेली आहे. कॉन्सेप्ट सिद्धेश पांगरेकर. सध्या आमची तारांबळ उडाली आहे. घरात कुठलं सामान कुठे आहे ते शोधण्यासाठी. उघडे बाबा, 4-5 व्हिडिओ बघितले. मी केलेली कामं मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण मी ऑलरेडी ती करून झालोय. आता या लोकांना उरलेली कामं करायला दिलेत मी. जरा इथं तुमचा कॅन्डिडेट हे द्या जरा प्लीज. स्माइल. येस. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एकदम. वन्स मोर गाईज, वन्स मोर. अरे एवढे बिझी होऊन आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आम्ही बरोबर बनवतो. माझी बनियन कशी दिसते? मार्केट यार, मला टी शर्ट दे ना. माझे चड्डी टी शर्ट तुझ्याकडे कधीपासून घेऊन गेलाय. अरे पण तुला सांगितलं कोणी फुल पॅन्टवर यायचं ना घरून कपडे घेऊन. कांदा किती शिजलाय. कांदा असा थोडासा लाल बुंद झालेला आहे. इथे रवा फ्राय करण्यासाठी आम्ही मिक्सचर बनवतो, पण त्यात रवा कमी आणि तांदळाचं पीठ जास्ती झालंय. काही इश्यू नाही, आपण बनवू शकतो. आणि आता रवा हाताला लागत नाही म्हणून अजून रवा टाक करून जवळजवळ 1/2 किलो रवा इथे मिक्स केला. आणि तू रवा बनवतोयस. हे हस ह्याने जोक मारला. हस ती वेफर एकटी खात. इकडे दे. दे. अरे यार, मधून उठ ना मग भाई. संपवले. देव मांदेलीमध्ये पडला. हो, हिंग आमचा मांदेलीमध्ये पडलाय. एक मिनिट चालू. सेटअप थोडा एकदम असा तेल एवढंच आहे, कमीच आहे आमच्याकडे तेल. कसं होणार? झिरो ऑइल कुकिंग. तसं मी तुला ऑइल स्प्रे आणून देणार होतो, पण आता वापर एवढं. वे भाई, सगळं टाकलंय नाही. पुऱ्या बनवायच्या की काय? हा मागापासून त्या कांद्याला गुदगुल्याच करतोय. आम्ही बनवलेलं वाटप बघा. लाल वाटप. आम्ही बनवलेलं वाटप चाळ काढणार. संकेश्वरी मिरची, धने जिरे पावडर, बडीशेप आणि एक मिनिट. अगेन घरी बनवलेलं सुकं खोबरं. घरी बनवलेलं सुकं खोबरं. हा, म्हणजे आम्ही सुकं खोबरं कसं बनवलं? आम्ही ओलं खोबरं पहिलं हे केलं, नारळ फोडला. बोलतो घरी आम्ही पहिलं ओलं खोबरं घेतलं आणि ते ठीक आहे ना. बरे, आम्ही पहिलं ओलं खोबरं घेतलं, नारळ फोडून घेतला. मग आम्ही त्याला कापलं बारीक ह्याच्यामध्ये टाकलं, त्याला किसलं. मिक्सरने किसलं त्याला. आम्ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केला. त्यानंतर ती सुकवण्यासाठी आम्ही त्याला तव्यामध्ये परत भाजलं. बरोबर. आणि पुन्हा त्याला आम्ही हा आहे 4 व्हिडिओ बघून एक रेसिपी बनवण्याचा परिणाम. हा बोल ना भाई. तेल काढू आणि काय करू? गरम करत ठेवू. केसांना लाव ना थोडस. पत्ता टाकून केसाला लावला. एवढं तेल टाकलंय 4 मांदेली तळण्यासाठी. ओ सॉरी. ठीक आहे. चला इथे व्हिडिओचा पहिला भाग आपण थांबूया. सगळेजण ऑफिसवरून आलेत, थकलेत. त्यामुळे लवकर जेवून आपल्याला पटापट झोपायचं. उद्या कामाला. उद्या कितीला जायचं? मला 7:30. 7:30? मला पण सेम टाईमला जायचं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम गाईज. भेटूया व्हिडिओच्या दुसऱ्या भागात.